मित्रांनो, ही गोष्ट काही महिन्यापूर्वीची आहे. मला अनेकदा रात्री झोप येत नाही, म्हणून मी घराच्या गच्चीवर फिरायला जातो. त्या दिवशीही झोप लागत नव्हती, म्हणून मी मोबाईल घेऊन गच्चीवर गेलो. गाणी ऐकत फिरत असताना माझी नजर समोरच्या घराच्या गच्चीवर पडली. रात्र झाली होती, त्यामुळे एका मंद बल्बाच्या प्रकाशापलीकडे काहीच दिसत नव्हतं. एक मुलगी फोनवर कोणाशी तरी बोलत गच्चीवर फिरत होती, पण अंधारामुळे ती नीट दिसत नव्हती. थोड्या वेळाने तिने मोबाईल हातात घेतला. कदाचित कॉल संपला असावा. मग ती गच्चीवरून फिरू लागली. दुसऱ्या दिवशी मी नेहमीप्रमाणे कामाला निघालो, तेव्हा समोरच्या घरातून एक मुलगी बाहेर आली. अरे रे, काय अप्रतिम व्यक्तिमत्व होतं तिचं. तिच्या एका नजरेत मी तिचा चाहता झालो. नंतर कळालं की ती भाडेकरू आहे. 2 मुलासह तिथे राहते. त्यानंतर रोज त्या सुंदरीचे दर्शन व्हायचं, पण तिच्याशी बोलायची संधी मिळत नव्हती. मी फक्त नजरेनेच तिच्यावर प्रेम करायचो आणि घरी आल्यावर तिच्या नावाने हतबल व्हायचो. एकदा संध्याकाळी मी बाजारातून सामान घेऊन येत होतो, तेव्हा रस्त्यावर खूप गर्दी झाली होती. कदाचित एका रिक्षावाल्याचा अपघात झाला असावा. मी पाहिलं तर तीच मुलगी होती. तिच्या हातपायाला जखम झाल्या होत्या. ती माझी शेजारी नसल्यामुळे मी पोलिसांना सांगून तिला रुग्णालयात नेलं. तिथे मलमपट्टी करून डॉक्टरांनी औषध लिहून दिले. मी मेडिकलमधून औषध आणून तिला दिली आणि बाईकवर बसून घरी आणलं. तिला तिच्या खोलीत सोडून मी निघालो. त्या दरम्यान आमच्यात काही बोलणं झालं नाही. काही दिवसांनी एका रात्री मी गच्चीवर फिरत होतो. पौर्णिमेची रात्र होती. चंद्राचा प्रकाश गच्चीवर पडला होता. मी फिरत असताना ती भाभी फोन घेऊन गच्चीवर आली आणि माझ्याकडे बघून फोनवर बोलू लागली. थोडा वेळ फिरून मी जायला निघालो, तेव्हा तिने इशाऱ्याने मला थांबायला सांगितलं. फोन ठेवून ती माझ्या जवळ आली. काय सुंदर दिसत होती ती. जणू चालती बोलती स्वप्नसुंदरी. तिच्या चेहऱ्यावर आणि हास्यामध्ये काहीतरी आकर्षक होतं. तिला पाहताच राहिलं नाही असं वाटत होतं. तिने त्या दिवसाबद्दल धन्यवाद दिले आणि माझ्याबद्दल विचारू लागली. मीही तिच्या आणि तिच्या कुटुंबाबद्दल विचारलं. तेव्हा कळलं की तिचं नाव राधा आहे. वय 25. ती गेल्या वर्षापासून नवऱ्यापासून वेगळी राहते. नवरा दारू पिऊन तिला मारायचा. लहान वयात लग्न झाल्याने राधाला 2 मुलं असूनही ती खूप तरुण दिसते. त्या दिवसापासून आमच्यात गप्पाचा सिलसिला सुरू झाला. रात्री गच्चीवर फिरताना आम्ही बोलायचो. राधा खूप हसत खेळत बोलायची. मी अधूनमधून तिच्या सौंदर्याची तारीफ करायचो, तेव्हा ती लाजून हसायची. एकदा तिने माझा फोन नंबर मागितला. मी दिला आणि त्या रात्री तिचा मेसेज आला. मला विश्वासच बसत नव्हता की इतकी सुंदर भाभी माझ्याशी बोलते. हळूहळू आमच्यात गप्पा व्हॉट्सअप सुरू झाल्या. मी कधी मजेशीर मेसेज पाठवायचो, तर कधी डबिंग मिनिंग जोक्स. ती फक्त स्माईल पाठवायची. तिच्या बोलण्यातून आणि डोळ्यातून मला जाणवलं होतं की नवऱ्यापासून वेगळं झाल्यापासून तीही एकटी आणि उत्सुक आहे. थोडी संधी घेतली तर कदाचित मला तिच्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेता येईल असं वाटलं. मी तिची छोटी मोठी कामे करायचो, ज्यामुळे ती माझ्यावर खूप खुश होती. कधी ती कटाळली की आम्ही फोनवर गप्पा मारायचो. एकदा राधाने दुकानातून सामान आणायला सांगितलं. मी सामान घेऊन तिच्या घरी पोहोचलो. मालक घरी नव्हता आणि वरचा मजला तिने भाड्याने घेतला होता. ती पांढऱ्या पेटीकोटात आणि हिरव्या ब्लाऊजमध्ये बसून काहीतरी करत होती. काय देखणी दिसत होती आज. काहीच नव्हतं असं वाटत होतं. हे पाहून माझ्या मनात आग भडकली. थोडं निर्लक्ष करून मी तिला हाक मारली. ती वळली आणि मला दिसले. 2 मुलं असूनही ती कमालीची दिसत होती. तिने माझ्याकडे पाहून नेहमीसारखं हसलं. मीही हसलो. तेव्हा तिची नजर माझ्या पैजामाच्यावर गेली, जिथे माझी भावना लपत होती. मला लाज वाटली, पण तिने मला थांबवून चहाला बोलावलं. मी लाजत बेडवर बसलो. भावनेला लपवायचा प्रयत्न करत राहिलो. ती किचनमध्ये गेली. चहा करत माझ्याशी बोलत होती आणि मी मागून तिच्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्वाकडे पाहत होतो. राधा म्हणाली, काय झालं? काय लपवतोय? मी म्हणालो, काही नाही भाभी, काहीच नाही. राधा म्हणाली, अच्छा, तुझी गर्लफ्रेंड कोण आहे ते सांगितलं नाहीस अजून? मी म्हणालो, गर्लफ्रेंड असेल तरच सांगू ना, नाहीतर काय सांगू? राधा म्हणाली, मग तुला कशी हवी गर्लफ्रेंड? मी तिच्या व्यक्तिमत्वाकडे पाहताना मी हरवून गेलो आणि म्हणालो, तुमच्यासारखी हवी आहे. ती मागे वळाली आणि मला पाहत राहिली. मला वाटलं तिने माझी दाटलेली भावना पाहिली असेल, पण ती हसली आणि चहाचे 2 कप घेऊन माझ्याजवळ बेडवर बसली. राधा म्हणाली, अच्छा. तिच्या डोळ्यात खट्टाळपणा होता. मी हिंमत करून म्हणालो, मला तुम्ही खूप आवडता. मला अशा बायका आवडतात ज्या सुंदर आणि भरदार शरीरयष्टी आहेत. राधा म्हणाली, काय पाहिलंच माझ्यात असं? मी म्हणालो, सांगू का? रागवणार तर नाही ना? राधा म्हणाली, नाही रागवणार, सांग बघू. मी म्हणालो, मला तुमचं हे परिपूर्ण व्यक्तिमत्व, तुमची मोहक हास्य सगळं आवडतं. ती आश्चर्याने पाहत होती, पण मग ती हसली.
आणि म्हणाली, कधी कोणाला जवळून पाहिलं आहेस का? मी म्हणालो, नाही. ती म्हणाली, जा, दरवाजा बंद करून ये. मी धावत जाऊन दरवाजा लावला. ती माझ्यासमोर उभी राहिली आणि हळूच व्यक्तिमत्व मोकळे करू लागली. काय अप्रतिम दृश्य होतं. आता ती माझ्यासमोर पूर्ण मोकळी होती. तिचं सौंदर्य वर्णन करता येणार नाही. तिचं व्यक्तिमत्व परिपूर्ण होतं. ती जवळ आली आणि माझ्या कानात म्हणाली, फक्त पाहणार की काही करणार? मला विश्वास बसत नव्हता. मी पटकन भावना मोकळी केली आणि तिच्यासमोर उभा राहिलो. तिने माझा हात घेऊन तिच्या व्यक्तिमत्वावर ठेवला. आता मी तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो होतो. तीही मला साथ देत होती. आम्ही प्रेमळ स्पर्शाने हरवून गेलो होतो. थोड्या वेळाने ती म्हणाली, आता नाही थांबवत, लवकर कर माझ्या राजा, खूप तहान लागली. मी तिच्या जीवनात माझी भावना टाकली आणि एकरूप झालो. तिच्या शिसकाऱ्या मला प्रोत्साहन देत होत्या. ती मला धरून माझ्यासोबत चालत होती. हाय माझ्या राजा, किती दिवसांनी हे सुंदर वेळेचा अनुभव मिळाला आहे. आम्ही एकमेकात हरवून गेलो. ती दोनदा समाधाने थरथरली आणि मला म्हणाली, आता माझ्या जीवनामध्ये संपव. मी तसं केलं आणि तिने मला पूर्ण स्वीकारलं. आम्ही दोघेही थकून बेडवर पडलो. आज मला खूप समाधान मिळालं. आता माझी गरज तुलाच पूर्ण करावी लागेल माझ्या राजा. मीही आनंदी होतो की मला इतकी सुंदर साथ मिळाली. मग मी घरी आलो. त्या रात्री घरी परतलो तेव्हा माझं मन अजूनही राधाच्या त्या सुंदर अनुभवात, तिच्या मोहक हास्यात आणि बोलक्या डोळ्यात हरवलेलं होतं. खोलीत आलो, लाईट बंद केली आणि बेडवर पडलो. पण झोप काही केल्या डोळ्याला येईना. माझ्या डोक्यात फक्त तिचं ते सुंदर रूप फिरत होतं आणि तिचं ते मोकळं व्यक्तिमत्व. मला वाटलं होतं, हे सगळं खरंच घडलंय की स्वप्नात काहीतरी. पण माझ्या हातावर अजूनही तिच्या केसाचा सुगंध होता आणि तिच्या व्यक्तिमत्वाची जाणीव होती. नाही, हे स्वप्न नव्हतं, हे खरं होतं. आणि तीही इतकं सुंदर की माझं मन त्यातून बाहेर यायला तयार नव्हतं. सकाळ झाली. मी उठलो, तयार झालो आणि नेहमीप्रमाणे कामाला निघालो. पण आज माझं लक्ष काही कामावर लागत नव्हतं. ऑफिसात बसून मी फक्त तिचा विचार करत होतो. तिचं ते हसणं, तिचा तो खट्टाळपणा आणि काल रात्रीचा तो अविस्मरणीय क्षण. माझा फोन हातात घेतला आणि व्हॉट्सअप उघडलं. तिचा मेसेज अजूनही तिथे होता. थँक्यू, आज खूप मजा आली. मी हसलो आणि रिप्लाय टाईप करायला सुरुवात केली. भाभी, मजा तर मलाही आली आहे, पण आता पुन्हा कधी? मग विचार केला, थोडं थांबावं. लगेच रिप्लाय केला तर कदाचित मी खूप उतावळा वाटेन. म्हणून मी फोन बाजूला ठेवला आणि कामात लक्ष घालायचा प्रयत्न केला. पण मन काही ऐकत नव्हतं. दुपार झाली. ऑफिसातून सुट्टी घेऊन मी घरी परतलो. घरी येताना माझी नजर आपसूक तिच्या घराकडे गेली, पण ती दिसली नाही. कदाचित मुलांना शाळेतून आणायला गेली असेल. मी घरी पोहोचलो, जेवण केलं आणि थोडा वेळ टी व्ही पाहिला. पण माझं लक्ष काही लागतच नव्हतं. शेवटी मी फोन उचलला आणि तिला मेसेज केला, भाभी काय करताय? थोड्या वेळाने तिचा रिप्लाय आला, मुलांना जेवण देते. तू काय करतोयस? मी लिहिलं, तुमचा विचार करतोय. तिने फक्त एक स्माईल पाठवली. मला हाय असं वाटलं. ती माझ्याशी बोलायला तयार आहे. माझ्या मनात अशीच एक लहर जोड आली. संध्याकाळ झाली. मी गच्चीवर गेलो. आज चंद्र थोडा मंद दिसत होता, पण तरीही त्याचा प्रकाश गच्चीवर पसरला होता. मी फोनवर गाणी लावली आणि फिरायला लागलो. माझी नजर पुन्हा तिच्या गच्चीवर गेली. ती तिथे नव्हती. थोडा वेळ वाट पाहिली, पण ती आली नाही. मी निराश होऊन खाली जायला निघालो. तेवढ्यात माझा फोन वाजला. स्क्रीनवर तिचं नाव दिसलं, राधा भाभी. माझं मन जोरजोरात धडकायला लागलं. मी कॉल उचलला. हॅलो भाभी. ती म्हणाली, हाय, कुठे आहेस? मी म्हणालो, गच्चीवर, तुमची वाट पाहतोय. ती हसली आणि म्हणाली, अच्छा, थांब मी येते. माझ्या चेहऱ्यावर हसू परतलं. काही मिनिटातच ती गच्चीवर आली. तेव्हा चंद्राचा प्रकाश मंद तिच्या चेहऱ्यावर पडला होता. ती आज आणखी वेगळी दिसत होती. केस सोडलेले, हलकी साडी आणि डोळ्यात एक असा चमक जो मी कधी आधी पाहिला नव्हता. काय रे राजा, एवढ्या उत्सुकतेने काय वाट पाहत होतास? तिने हसत हसत विचारलं आणि थेट माझ्या जवळ येऊन उभी राहिली. तिचा सुगंध सगळं काळ रात्रीसारखं मनाला खेचत होतं. आम्ही थोडं बोललो, हसलो. तेव्हा तिने मला गच्चीच्या कोपऱ्यात अंधारात ओढलं. आज इथे कोणी येणार नाही ना? तिने कानात कुजबुजलं आणि क्षणातच आम्ही सुंदर अनुभवात हरवून गेलो. पण तेवढ्यात खालच्या रस्त्यावर एक विचित्र आवाज आला. स्कूटरचा नाही, कॅमेरा क्लिकचा. कोण आहे? राधा दचकली आणि पटकन दूर सरकली. रस्त्यावर एक तरुण उभा होता. उंच, गोरा, डोक्यावर हॅट, गळ्यात मोठा कॅमेरा आणि बॅग. स्पष्ट दिसत होतं, परदेशी वाटत होता. पण तो हिंदीत बोलत होता. सॉरी, मी फक्त रात्रीच्या गच्चीचे फोटो घेत होतो. हा भाग खूप ऑल्ड आहे, मिस्टेक आहे ना? तो हसत हसत पाहत होता. मी रागावलो, इथे काय करताय? खाजगी जागा आहे ही. तो हसला, पण त्याच्या हस्यात काहीतरी वेगळं होतं. माझं नाव विक्रम, मी फोटोग्राफर आहे. पण खरं सांगू, मी इथे फक्त फोटोसाठी नाही आलो. या भागात एक जुनी कथा आहे, एका स्त्रीची जी नवऱ्यापासून पळून आली आहे आणि इथे लपली.
तिच्याशी संबंधित काही वस्तू इथे असल्याचे सांगतात. राधाचा चेहरा एकदम पांढरा पडला. तिने माझा हात घट्ट धरला. मी विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? विक्रमने खिशातून एक जुना फोटो काढला आणि वर दाखवला. फोटोत एक स्त्री होती, राधासारखीच दिसणारी, पण जुन्या काळातील, 1980च्या आसपासची. ती माझी आजीची बहीण आहे. तिचं नाव आहे राधा. तिने तिथल्या एखाद्या घरात लपून राहिल्याचं कुटुंबात सांगितलं जातं. ती काही शक्ती घेऊन आली होती असं म्हणतात. मी त्या शोधत आलोय. राधाने माझ्या कानात कुजबुजलं, हे खोटं आहे, पण तो फोटो, ती मीच वाटते आहे ना? मी गोंधळलो. फोटो खरोखर राधासारखा होता. तसेच डोळे, तसंच हसणं. विक्रम पुढे म्हणाला, मी उद्या सकाळी इथे येतो. तुम्ही दोघेही मदत केली तर चांगलं. या गोष्टीत पैसा आहे आणि सत्यही. पण सावध राहा, कारण जे शोधत आहात त्यांना कधी कधी गोष्ट शोधते. तो निघून गेला. आम्ही दोघे स्तब्ध. राधा काही बोलत नव्हती. तिचे हात थरथरत होते. मी तिला विचारलं, काय आहे हे सगळं? तू ओळखतेस का त्याला? तिने डोळे मिटले आणि म्हणाली, राजा, मी तुला सांगितलं नव्हतं. माझा नवरा फक्त मारहाण करणारा नव्हता, तो काही गुप्त काम करायचा. या घरात आधीही एक राधा राहायची असं मालकीन सांगायची. मी इथे आल्यापासून मला कधी कधी वाटतं मीच ती आहे. स्वप्नात मी जुनी साडी नेसलेली दिसते आणि कोणीतरी मला शोधत असतं. त्या रात्री आम्ही गच्चीवर बसलो. विक्रमचा चेहरा, तो जुना फोटो आणि राधाच्या डोळ्यातील अनोळखी भीती, सगळं एक विचित्र चक्र तयार होत होतं. मित्रांनो, या कथेचा पुढचा भाग तुम्हाला पाहायचा आहे का? जर पाहायचा असेल तर आत्ताच कॉमेंटमध्ये भाग 2 असं लिहा. या व्हिडिओवर 200 कॉमेंट्स पूर्ण झाल्या की पुढचा जबरदस्त भाग मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त कॉमेंट करून तुमचा सपोर्ट दाखवा. धन्यवाद.